नमस्कार मंडळी. कधी असं झालंय का की सकाळी उठल्यावर पाय जड वाटतात, थोडं चाललं की पोटऱ्या भरून येतात किंवा जिना चढताना आधीपेक्षा जास्त दम लागतो. काही जण म्हणतात वय वाढलं की असंच होतं, पण खरंच असं असतं का की आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं? वय 60 नंतर शरीरात काही नैसर्गिक बदल होतात, हे खरं आहे. पण पायातील कमजोरी, सुन्नपणा, रात्री येणारे गोळे किंवा चालताना होणारी वेदना हे केवळ वयामुळेच होत असं नाही. यामागे अनेकदा चुकीचा आहार, हालचालीचा अभाव आणि काही महत्त्वाच्या पोषक घटकांची कमतरता असते. मित्रांनो, पाय म्हणजे आपली मूळ आहेत. पाय मजबूत असतील तरच आपण स्वावलंबी राहतो, स्वतःची काम स्वतः करू शकतो. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास त्या प्रत्येकासाठी आहे ज्यांना 60 नंतरही स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहायचं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे असे 5 पदार्थ जे रोजच्या आहारात योग्य पद्धतीने घेतले तर पायातील अशक्तपणा, दुखणं, मुंग्या आणि गोळे हळूहळू कमी होतात. शेवटचा पदार्थ तर बहुतेकांचा स्वयंपाकघरात रोज असतो, पण त्याचा योग्य वापर फारच थोडे लोक करतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वय वाढलं की आपल्या शरीरातील रक्त भेसळण्याची गती हळूहळू कमी होते. विशेषतः पायांपर्यंत रक्त पोचायला उशीर लागतो. त्यामुळे चालताना पाय जड वाटतात, पोटऱ्या आखडतात आणि थोडंसं काम केलं तरी लगेच दम लागतो. आलं आणि लवंग हे दोन्ही घटक शरीरात उष्णता निर्माण करणारे आहेत. ही उष्णता म्हणजे जळजळ नाही, तर आतून चालणारी नैसर्गिक ऊर्जा आहे, जी रक्तवाहिन्यांना सक्रिय करते. जेव्हा रक्तप्रवाह सुधारतो तेव्हा स्नायूंना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. याचा थेट परिणाम असा होतो की पायातील थकवा कमी होतो, सुन्नपणा कमी जाणवतो आणि चालताना आत्मविश्वास वाढतो. अनेक लोक म्हणतात सकाळी उठल्यावरच पाय दुखतात कारण रात्री रक्तप्रवाह मंद असतो. हे पेय त्या समस्येवर मुळापासून काम करतं. हा काढा कोणता महागडा औषध नाही. त्यासाठी फक्त एक काम करा. एका भांड्यात पाणी घ्या. पाण्यात 2 लवंगा आणि थोडंसं आलं टाका. त्याला चांगलं उकळू द्या. उकळताना त्यातील घटक पाण्यात उतरतात आणि ते पाणी शरीरासाठी अमृतासारखं काम करतं. हा काढा रोज घेतल्यावर काही लोकांना पहिल्याच आठवड्यात फरक जाणवतो. पायांमधली थंडी कमी होते. सकाळी उठल्यावर अंगात चैतन्य जाणवतं. हळूहळू चालण्याची क्षमता वाढते. म्हणूनच हा उपाय फक्त पायांसाठी नाही तर संपूर्ण शरीराच्या ऊर्जेसाठी उपयोगी आहे. अनेक जण म्हणतात की मी फार काही करत नाही तरी पाय दुखतात. याचं कारण म्हणजे शरीरात साचलेली थंडी आणि जडपणा. आलं आणि लवंग शरीरातील ही थंडी हळूहळू बाहेर काढतात. त्यामुळे पायांमधील जडपणा कमी होतो आणि सकाळी उठल्यावर चालताना वेदना जाणवत नाही. विशेषतः ज्यांना सकाळी पहिली पावलं टाकताना त्रास होतो त्यांच्यासाठी हा काढा खूपच उपयोगी ठरतो. हा काढा पचन सुधारतं, भूक चांगली लागते आणि अंगात उत्साह निर्माण होतो. जेव्हा पचन नीट होतं तेव्हा शरीराला योग्य पोषण मिळतं आणि त्याचा थेट परिणाम स्नायूंना होतो. त्यामुळे हा उपाय पायांसोबत संपूर्ण शरीरासाठी वरदान ठरतो. आपल्या शरीरातील हाडं ही घराच्या पायासारखी असतात. पाया मजबूत असेल तर घर टिकतं. दूध हे हाडांसाठी अत्यंत आवश्यक आहे, पण अनेक लोक वयानुसार दूध कमी करतात. हे चुकीचं आहे. दूध शरीराला आवश्यक प्रथिन देतं, तर हळद त्या प्रथिनांना योग्य रीतीने वापरल्यास मदत करते. हळदीतील नैसर्गिक घटक शरीरातील सूज कमी करतात. गुडघे दुखणं, पायात जळजळ होणं किंवा सांध्यात कडकपणा जाणवणं हे सर्व आतल्या सुजेचे संकेत असतात. हळदीचं दूध ही सूज शांत करते आणि शरीराला आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी दूध घेतल्यावर झोपही चांगली लागते. चांगली झोप म्हणजे शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी वेळ मिळतो. याचा परिणाम सकाळी उठल्यावर दिसतो. अंग हलकं वाटतं, पाय ताठ वाटत नाही. हा उपाय नियमित घेतल्यावर अनेक लोक म्हणतात की त्यांना औषधांवर अवलंबून राहावं लागत नाही, कारण शरीराला नैसर्गिक पद्धतीने ताकद मिळू लागते. विशेषतः वयोवृद्धांसाठी हा एक सुरक्षित आणि विश्वासार्ह उपाय आहे. आजकाल अनेक लोक झोप नीट लागत नाही, रात्री पाय दुखतात म्हणून जाग येते अशी तक्रार करतात. अशा वेळी हळदीचं दूध शरीराला आतून शांत करतं. झोप गाढ लागल्यावर शरीर स्वतःच्या जखमा भरून काढण्याचं काम करतं आणि त्यामुळे सकाळी पायांमध्ये वेदना कमी जाणवतात. हा उपाय सातत्याने केल्यास शरीर औषधांवर अवलंबून राहत नाही. नैसर्गिक पद्धतीने हाडं आणि स्नायू मजबूत होऊ लागतात. विशेषतः ज्यांना दीर्घकाळ सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा हळदीचं दूध विश्वासार्ह आणि सुरक्षित आधार आहे.
तीळ आणि गूळ हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आपल्या आजी आजोबांनी विज्ञान वाचलेलं नसलं तरी अनुभवातून त्यांना कळलं होतं की थंडीच्या दिवसात शरीराला काय हवं. तिळामधील खनिज हाडांना मजबूत देतात, तर गूळ शरीरात लगेच ऊर्जा निर्माण करतो. ज्यांना पायात सूज येते, संध्याकाळी चालताना त्रास होतो, त्यांच्यासाठी तीळ गूळ फार उपयुक्त ठरतो. कारण हे संयोजन रक्त शुद्ध करतं आणि पायांमध्ये रक्त साचू देत नाही. रोज फार जास्त खाण्याची गरज नाही. लहानसा तुकडा किंवा एक लाडू पुरेसा असतो. सातत्य महत्त्वाचं आहे. रोज थोडं थोडं घेतल्यावर हाडांची झीज कमी होते. थंडीमध्ये शरीरात ऊब टिकून राहते, त्यामुळे पाय दुखणं आणि कडकपणा कमी होतो. म्हणूनच हा पदार्थ फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वय वाढल्यावर शरीरात कोरडेपणा वाढतो, सांधे कडक होतात, चालताना आवाज येतो. तिळामधील नैसर्गिक तेल हा कोरडेपणा कमी करतं आणि सांध्यांना लवचिक बनवतं. त्यामुळे चालताना पाय मोकळे वाटतात. तिळगुळ रोज थोड्या प्रमाणात घेतल्यावर शरीराला स्थिर ऊर्जा मिळते. थकवा लगेच जाणवत नाही आणि दिवसभर काम करण्याची ताकद टिकून राहते. म्हणूनच हा पदार्थ साठीनंतर अत्यंत उपयोगी ठरतो. वय साठीनंतर अनेकांना असं वाटतं की आपली पकड कमी झाली आहे, चालताना पायांवर विश्वास राहत नाही. याचं एक कारण म्हणजे शरीरात नैसर्गिक तेलकटपणा कमी होणं. तिळगुळ नियमित खाल्ल्याने हा आतला कोरडेपणा कमी होतो. सांधे मऊ राहतात, हालचाल करताना अडथळा येत नाही आणि पायांमध्ये स्थिरता येते. म्हणूनच जे लोक रोज थोडा तिळगुळ खातात ते जास्त काळ सक्रिय राहतात. स्नायूंना बळकटी देण्यासाठी शरीराला नियमित प्रथिनाची गरज असते. पण अनेक लोक प्रथिन म्हणजे फक्त महागडं अन्न असं समजतात. खरं तर भाजलेले चणे आणि शेंगदाणे हे सर्वोत्तम देसी प्रथिन स्रोत आहेत. हे पदार्थ स्नायूंची दुरुस्ती करतात. चालताना पाय थकले तरी लवकर रिकव्हरी होते. विशेषतः रात्री झोपताना पायात गोळे येणाऱ्यांसाठी हे खूप फायदेशीर आहे. दररोज मूठभर घेतल्यावर शरीराला स्थिर ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसभर चक्कर येणं, कमजोरी जाणवणं कमी होतं. सातत्य ठेवलं तर चालण्याची ताकद वाढते, पायांमध्ये धरपकड येते आणि आत्मविश्वास वाढतो. जे लोक फार कमी खातात किंवा एकाच प्रकारचं अन्न खातात त्यांच्यासाठी स्नायू लवकर कमकुवत होतात. भाजलेले चणे आणि शेंगदाणे शरीराला आवश्यक असलेले घटक पुरवतात आणि स्नायूंना आतून बळ देतात. हा पदार्थ नियमित घेतल्यावर चालण्याची क्षमता वाढते. लांब चालल्यानंतरही पाय फार दुखत नाही. हळूहळू पायांमध्ये धरपकड येते आणि तोल जाण्याचा धोका कमी होतो. आजकाल अनेक जण म्हणतात खूप खाल्लं तरी ताकद येत नाही, कारण शरीराला योग्य प्रकारचं अन्न मिळत नाही. भाजलेले चणे आणि शेंगदाणे हे पोट नुसतं भरत नाहीत तर स्नायूंना प्रत्यक्ष ताकद देतात. नियमित सेवन केल्यावर पायात येणारी थरथर कमी होते, उभं राहिल्यावर तोल जात नाही आणि चालताना पाय जमिनीवर घट्ट टेकल्यासारखे वाटतात. मेथीदाणे हे छोटं पण ताकदवान औषध आहे. ते रक्तभिसरण सुधारतं आणि सांध्यांमधली सूज कमी करतं. म्हणूनच गुडघेदुखी असणाऱ्यांसाठी हे फार उपयोगी आहे. भिजवलेले मेथीदाणे शरीरात हळूहळू काम करतात. अचानक परिणाम दिसत नाही, पण काही दिवसांनी पायांमधली कडकपणा कमी होऊ लागतो. सकाळी रिकामी पोटी घेतल्यावर त्याचा प्रभाव जास्त चांगला दिसतो. पाय हलके वाटतात, चालताना वेदना कमी होतात. हा उपाय नियमित केला तर पायांमधली कमजोरी हळूहळू निघून जाते. म्हणूनच हा पदार्थ रोज समाविष्ट करणं खूप फायदेशीर ठरतं. मेथीदाणे शरीरातील साखर आणि चरबी संतुलित ठेवण्याचं मदत करतात. त्यामुळे पायांमध्ये सूज येणं आणि जडपणा जाणवणं कमी होतं. विशेषतः मधुमेह असणाऱ्यांसाठी हा उपाय फारच फायदेशीर आहे. नियमित 2-3 आठवडे मेथीदाणे घेतल्यावर पायांमधली कडकपणा कमी होतो. चालताना वेदना राहत नाही आणि पायांमध्ये ताकद परत येऊ लागते. म्हणूनच हा छोटासा उपाय मोठा परिणाम देतो. मेथीदाण्यांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे ते शरीरातील जडपणा कमी करतात. सकाळी उठल्यावर जर पाय जड वाटत असतील, चालायला सुरुवात करताना वेळ लागत असेल तर हा उपाय फार उपयोगी ठरतो. मेथीदाणे हळूहळू शरीर स्वच्छ करतात. त्यामुळे पाय हलके वाटतात आणि हालचाल करण्याची इच्छा आपोआप वाढते. हेच तर खऱ्या अर्थाने ताकद येणं असतं. मित्रांनो, वय वाढणं आपल्या हातात नाही, पण त्या वयात कसं जगायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे. योग्य आहार, थोडी हालचाल आणि नियमित सवय ठेवल्या तर 60 नंतरही पाय लोखंडासारखे मजबूत राहू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.